अलेक्सा प्ले हनुमान चालीसा। श्री गुरु चरण मॉर्निंग गाईज, आवरलेलं आहे सकाळपासून तुम्ही बघितलं. आणि पुढं फिरायला जायचं म्हटलं ना की अलाराम वाजायच्या आधी माणूस उठतो, ते खरे. आज बघितलं तुम्ही, अलाराम वाजायच्या आधी मी उठलो होतो. आणि आता जायचं होतं आवरून ट्रेकला, भामचंद्र डोंगरला, म्हणून आता चाललो आहे तिकडंच. आणि बघितले सकाळची तयारी कशी असते आपली, ती रोजचं रुटीन आहे. आज संडे म्हटलं चला जाऊयात, जरा फिरून येऊयात सगळे. आपला जो मॉर्निंग वॉकचा ग्रुप असतो ते सगळे म्हणले जाऊ, म्हणून आता सगळे म्हणून चाललो आहे ट्रेकला. चलो. तसं तर भामचंद्रला 2-3 वेळा, खूप वेळा गेलेलो आहे. त्याचे ब्लॉग्स पण पाहिले असतील. कॉलेजला असताना आम्ही कॉलेजचा ग्रुप घेऊन गेलो होतो आणि तो ब्लॉग पण तुम्ही पाहिला असेल. आणि आज यांच्यासोबत चाललो आहे आणि ड्रोन घेऊन चाललो आहे, त्याच्यामुळे आज ड्रोन येऊन तुम्हाला भामचंद्रचे पाहायला मिळतील. चलो जाऊयात भामचंद्र डोंगरावर फिरायला. बाकीचे मंडळी येतात, आता त्यांना घ्यायला चाललो आहे. त्यांना घ्यायचं आणि मग जायचं. त्यांनी भाड्याने घेतलेलं वेगळंच आहे. वरती पण जातात ना वाटतंय डोंगरावर, त्या झेंड्यापाशी फार. गेलोच नाही मी बी नाही गेलो भामचंद्रला पोरं गेलती, पण मी त्यावेळेस हा डोंगरच भामचंद्र आहे ना? गावाला होतो. त्याला हाय रस्ता कुठून तरी त्या झेंड्यापर्यंत जातात वर. चलो काय, फायनली पोहोचलेलो आहे बघा भामचंद्र डोंगराला. चला चालू करायचा आहे ट्रेक. आयला काय कंपन्यांचा आवाज आहे. आयला गाड्या. चल 6:30ला चालू झालाय ट्रेक. आता चलो अशीच वाट आता सगळी अशीच. हा झाडाने. चलो. तर मित्रांनो, भामचंद्र डोंगरबद्दल इतिहास सांगायचा म्हटलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे भजनासाठी 3 डोंगरावरती जायचे. भंडारा डोंगर, घोराडेश्वर आणि भामचंद्र. आणि त्याच्यापैकीच एक हा भामचंद्र डोंगर आहे. वरती मंदिर देखील आहे, तिथं तुकाराम महाराजांची भजनाला बसलेली मूर्ती आहे. ते वरती गेल्यावरती आपण पाहूयात. चला मग जाऊयात वरती भामचंद्राकडे. आणि मी कीर्तनात असंही ऐकलं होतं की हे 3 डोंगर देहूपासून थोडे वेगवेगळ्या अंतरावरती आहेत. तर मग जेव्हा त्यांच्या पत्नी त्यांना भाकरी घेऊन जायच्या, तर ते नेमकं कोणत्या डोंगरावर जायचं हे त्यांना कळत नसायचं. तेव्हा ते त्या जिथून पाऊलवाट होती त्या पाऊलवाटेला, पहिल्या त्या पाऊलवाटच होत्या, त्या पाऊलवाटेला कान लावायचे आणि जिथून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल तिकडे त्या भाकरी घेऊन जायच्या. तर मग कधी भंडारा डोंगरावरती असेल, कधी घोरडेश्वरवरती असेल, तर कधी ह्या भामचंद्रावरती असेल. तर असं हे ह्या भामचंद्र डोंगराचं महत्त्व मी ऐकलेलं आहे कीर्तनातून. चला तर मग हा भामचंद्र डोंगर कसा आहे, वरती मंदिर कसं आहे आणि याचे ड्रोन व्ह्यूज कसे दिसतील हे पाहूयात. त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चलो. माकडच आहेत. कशी वाटे का चिखली. आजच लवकरच निघाल, पण होतो उशीर. आहे ना.
वर नाही, मंदिरापर्यंत जायचं फक्त, मंदिरापर्यंतच. नाही नाही, झेंड्यापर्यंत जायचं सोपं नाही, ते लई चढ आहे परत. मी पण नाही गेलो अजून झेंड्यापर्यंत. आपलं मंदिरापर्यंत जाऊ, पाया पडून येऊ. अर्धा टप्पा पार झाला आता, अर्धा टप्पा. या जरा हा सगळ्या कंपन्या झाल्यात. गाईज बघितलं कसलं भारी ड्रोन शॉट्स आलेले आहेत सगळे भंडारा डोंगराचं सकाळ सकाळचं. आणि मध्ये थांबलो होतो आम्ही. माझं तिथून उठले निघालं, मला चला आता ड्रोन शॉट्स घेतले, आराम बी झाला आहे, चलो. तेव्हा ते गेले पुढं. चला, खरंच खूप दिवसातून आले, जवळजवळ तीन वर्षातून आलो असेल आता परत. आणि बदल म्हणजे भंडारा डोंगरावरती काही बदल नाही, पण आजूबाजूच्या कंपन्यात एवढ्या वाढल्यात, बापरे बाप, सगळा आवाज येतो. चलो जाऊ, अजून वरती गेल्यानंतर तुम्हाला ड्रोन शॉट्स दाखवतो. भंडारा भामचंद्र डोंगराचे, सॉरी, ते भंडारा डोंगर जायची सवय लागली त्याच्या. गाईच फायनली आलो आहे मंदिरात. हे बघ, श्री भामचंद्र भगवान. भामचंद्र भगवान मंदिर. चांगलं भगवान लावलंय कलर. पहिलं काय नव्हतं, हा काळा दगड होता फक्त. ओ नमः शिवाय. घ्या दर्शन घ्या.
दर्शन घेतलं आपण आणि आता असंच जाऊयात. वरती एक मंदिर आहे. राहत्यात लो वारकरी. चला आता तिकडं वरती मंदिर आहे. चला जाऊ वर दर्शन. अशा पायऱ्या आहेत सगळं विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत जायला. आलोय वर. हे पाणी झिरपून येतं तिथं. हां कुठून येतं का नुसतं इथून दिसतं पडतं. पूर्ण दिसत नाही कुठं आलं. तुम्हाला ते बाहेर तर येतं का काय माहिती. हे जाईन की वरपर्यंत जातं ते. हां बघा ते असलं काय गड्डा आहे का किती खोल आहे पुढं. ते वरचं जे दिसतंय ते मधलं ना. हां त्यातून काय पाणी आतमध्ये आहे का त्याच्यात? काय माहित आता ही पाणी झिरपून येते ते कुठं ते. हां का बघायचं. ह्या खड्ड्यातून पाणी येतं. ते काय त्यात येते ते पाणी. त्या खड्ड्यातून येते वरच्या खड्ड्यातून. किती खोल आहे पुढं लांब दिसतं. जाईन एवढं आतमध्ये नाही आणणार. चल आलोय आता मंदिरात आणि इथून बघा व्ह्यू. कॅमेरा हातात कॅमेरा आहे फक्त. ड्रोन व्ह्यू तर दाखवतोच तुम्हाला पण कॅमेरा व्ह्यू बघा. त्या पायऱ्यांनी आपण वर चालत आले. जाऊयात आता मंदिरात. ते काय ती मूर्ती तुकाराम महाराजांची ना. इथं यायच्या ना भजनाला वगैरे भामचंद्रावर. इथं येऊन बसायचे. तेच ठिकाण आहे ना. हा आहे का इथं मूर्ती ती. पण गुहा आहे ना ही. आतमध्ये जाऊ शकतो की इथून. त्यांनी साठवलं काय तर. इथं पाणी येतं या गुहेत. कुठून येतं ते नाही माहिती. म्हणते ते वरतून येत असेल. हे बघा इथून अख्खा असं डोंगर दरी खोर तिथून येतं असं म्हणतात पाणी. चला खाली जाऊ जरा. इथं ड्रोन उडवायला सेफ नाही. थोडं लँडिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो म्हणून मग खालून उडूया जरा सपाटीत. इथून ड्रोन येईल इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. चला उतरायचं चालू. गाईज पाहिलं सगळे ड्रोन शॉट्स वगैरे सगळं. कसं भारी वाटलं ना. माझ्या आयुष्यातला फर्स्ट टाईम एवढं भारी ड्रोन शॉट आलेले आहेत. एवढं भारी दिसतं ना ड्रोनमध्ये. आणि चला आवरले निघालो आता आम्ही सगळे रिटर्न टू होम. चलो चला बघू रिमोट मग देतो. बघा गुडगावला इथं आणि आता उतरतानी. हा ना गुडगाव पुढं लय ताण येतो. आलो खाली 6:30ला चालू केलं होतं ट्रेक. आता किती वाजलेत बघूया.
7:50 हे बघा 7:50 झालेत. आलो आहे खालीपर्यंत 8 वाजेपर्यंत आलो आहे. 6:30 7:30 8:30 1.5 तासात होत आहे कंप्लीट सगळं. पक्का घाम निघतो पण पण आपल्याला व्यायामाची सवय आहे त्याच्यामुळं काय एवढं वाटलं नाही. आणि ड्रोनमुळं खरं तर व्ह्यू मस्त आले ड्रोननी. भाऊ कसं वाटलं? झालं का अंग मोकळं? होय उतरताना अवघड वाटलं. आलो कामानी पैसे बाबा. झाला मस्तपैकी ट्रेक कंप्लीट. 7:30 8:30 6:30 ते 7:30 7:30 ते 7:50 अरे किती झाले बघ 2 तास हार्डली 2 तास 2 तासात ट्रेक सगळा कंप्लीट झाला आहे. घोरडेश्वरपेक्षा सोपं होता चालायला. तुम्ही पण येऊ शकता. पण एवढ्या कंपन्या झाल्यात ना आजूबाजूने ओळखू येत नाही. भंडारा डोंगर पाहिल्यासारखा लय कंपन्या झाल्यात. चलो आवडले ना ड्रोन शॉट्स आवडले का तुम्हाला सगळे? कसले भारी भारी ड्रोन शॉट्स आलेत. हे बघा आपली गाडी उभी इथं. चला झालं आहे. संडे मॉर्निंग अशी गेली ना मग काय नाही दिवस चांगला जातो. आणि आणखी नवीन नवीन ट्रेक्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पुढे आपल्या चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.